हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे फिमर. फिमर इज इम्पॉर्टंट फॉर GNM नर्सिंग ऑल्सो अँड BSc नर्सिंग ऑल्सो. तर फिमर एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो आपण आज बघणार आहे. हा बायोसायन्स जो GNM साठी सब्जेक्ट आहे, बायोसायन्स मध्ये सुद्धा हा टॉपिक आहे आणि BSc नर्सिंग मध्ये अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ह्याच्यामध्ये सुद्धा हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर लेट न करता आपण सुरू करूया. इंट्रोडक्शन ऑफ द फिमर. द फिमर हा लॉंगेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट बोन आहे ह्युमन बॉडीमध्ये. एकदम लांब आणि स्ट्रॉंग असा बोन ह्युमन बॉडीमध्ये आहे. कोणता? फिमर. इट इज अ क्रुशियल फॉर मोबिलिटी अँड वेट बेरिंग. हा कशामध्ये क्रुशियल असतो? हा एक गतिशील बोन मानला जातो आणि हा वजन सहन करणारा बोन आहे. का वजन सहन करतो तो? कारण तो स्ट्रॉंग आहे. देन आपल्याला अॅनाटॉमी त्याची, कॉमन इंजुरीज आणि नर्सिंग इंटरव्हेन्शन्स माहीत असायला पाहिजे. का? कारण आपल्याला इफेक्टिव्ह केअर प्रोव्हाइड करता येते पेशंटला, त्यामुळे आपल्याला हे माहीत असायला हवं. दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ द फिमर. देन बघा, एंटेरियर व्ह्यू पण दिलाय आणि पोस्टेरियर व्ह्यू पण दिलाय. एंटेरियर मध्ये बघा, इट इज अ हेड, देन ग्रेटर ट्रॉन्केटर. हा जो आहे तो ग्रेटर ट्रॉन्केटर आहे. हे नेक आहे. हे लेझर ट्रॉन्केटर आहे. हे बघा, हे जास्त लांबीच आहे, ते ग्रेटर ट्रॉन्केटर. आणि हे साईज छोटी आहे, त्यामुळे ह्याला लेझर ट्रॉन्केटर म्हणतात. हे हेड आहे, हे नेक आहे. देन बॉडी ऑफ फिमर, ही बॉडी आहे. नेक्स्ट इज अ medial epicondyle. Then lateral epicondyle आणि हे आहे ते पटेलर ग्रूव, म्हणजे इथून पटेला बोन तुमचा चालू होतो. पटेलर ग्रूव. ओके, तर हा एंटेरियर व्ह्यू आहे आणि हा पोस्टेरियर व्ह्यू आहे. सेम नाव आहेत, फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हे हेड आहे, हा ग्रेटर ट्रॉन्क्टर आहे, हा नेक आहे, हा लेझर ट्रॉन्क्टर. देन बॉडी ऑफ फिमर, मेडियल एपिकॉन्डाइल, लॅटरल एपिकॉन्डाइल अँड पटेलर ग्रूव. इथपर्यंत समजतं? ओके. नेक्स्ट, अॅनाटॉमी अँड फंक्शन ऑफ द फिमर. तर याचं स्ट्रक्चर कसं असतं? आपण जसं मागच्या स्लाइड मध्ये बघितलं त्याची डायग्राम. द फिमर इज कन्सिस्ट ऑफ शाफ्ट. ओके, फिमर इज कन्सिस्ट ऑफ अ शाफ्ट that is diaphysis and two ends. एक शाफ्ट असतो. फिमर हा शाफ्ट आणि इपिफायसिस यापासून बनलेला आहे. तर शाफ्टलाच म्हणतात डायफायसिस आणि दोन एंड असतात. फिमरच्या दोन एंड असतात, जसं आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं. द प्रॉक्सिमल एंड आर्टिक्युलेट विथ द हिप बोन. जो प्रॉक्सिमल एंड असतो तो हिप बोनला काय झालेला असतो? आर्टिक्युलेट असतो, म्हणजे काय? जोडलेला असतो. while the distant end, तेच जे लांबचं टोक आहे ते कुणाला कनेक्ट असतं? टिबियाला आणि फिब्युलाला. ओके, जे पहिलं टोक आहे प्रॉक्सिमल टोक, ते हिप बोनशी अटॅच असतं आणि जे दुसरं आहे ते टिबिया आणि फिब्युलाशी अटॅच असतं. द फिमर also has several prominent landmarks including the greater trochanter and lesser trochanter and medial and lateral condyles. जसं आपण मगाशी डायग्राम मध्ये बघितलं की फिमरला प्रॉमिनंट लँडमार्क्स आहेत. लँडमार्क्स बघितले आपण त्याचे. ग्रेटर कर्वेचर बघितला, लेझर कर्वेचर बघितला आणि कॉन्डाइल्स बघितले. कोणते? मिडियल आणि लॅटरल. हे बघा, हे लँडमार्क्स आहेत त्याचे. ग्रेटर ट्रॉन्क्टर, लेसर ट्रॉन्क्टर, medial epicondyle, lateral epicondyle. Okay. Then function.
स्ट्रक्चर कळलं? हे कुठं कन्सिस्ट असतं? शाफ्ट. त्यानंतर आपण पाहतोय फंक्शन. तर femur plays a vital role in supporting body weight, enabling locomotion, and facilitating movement in the lower limb. It acts as a lever of muscles that produce hip and knee flexion and extensions. Sorry. And its strength allow for weight transfer during activities like walking and रनिंग. तर शरीराच्या वजनाला आधार देण्यासाठी, आपल्या शरीराचं जे वजन आहे त्याला आधार देण्यासाठी, हालचाली व्यवस्थित करण्यासाठी, प्लस जे आपलं लोअर लिंब आहे म्हणजे आपल्या कमरपासून खाली, तर त्याची मुवमेंट करण्यासाठी आपल्याला इम्पॉर्टंट असं सपोर्ट देत आहे. प्लस आपलं जे मसल्स आहेत, जे हिप आहे आणि नी आहे, ओके, त्याचं वळण आणि विस्तार निर्माण करणाऱ्या स्नायूंसाठी ॲज अ लेवर म्हणून ते काम करते. आणि त्याची ताकद यासारख्या क्रिया ते करते. आणि वजन वेट लिफ्ट करण्यासाठी किंवा वेट ट्रान्सफर करण्यासाठी जेव्हा आपण वॉकिंग करत असतोय, रनिंग करत असतोय, तेव्हा ते काय करते, अलाव करते त्यांना. ओके. तर फंक्शनमध्ये काय आहे की बॉडी वेटला तुमच्या सपोर्ट करते, तुमच्या हालचालींना एनेबल करते, जे काय लोअर लिम्बची हालचाल आहे त्याला फॅसिलिटेट करते. प्लस तुमचं जे हिप आणि नीचे फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन आहे त्याला ॲज अ लेवर म्हणून काम करते. प्लस त्याच्यात इतकी स्ट्रेंथ असते की ते वेट ट्रान्सफर करते ड्युरिंग कधी वॉकिंग किंवा रनिंग करताना सुद्धा ते वेट ट्रान्सफर करते, एवढी त्याच्यात कॅपॅसिटी असते. कॉमन फिमर इंजुरीज अँड कंडिशन्स. तर फिमर इंजुरीज कोणकोणत्या होतात? तर पहिला आहे फ्रॅक्चर. आता फ्रॅक्चर तुम्हाला माहिती आहे की त्याला आपण मराठीत काय म्हणतोय, हाड मोडते. दॅट इज कॉल्ड अ फ्रॅक्चर. माहित आहे ना, हाड मोडते. आपण असं हाड मोडले असं म्हणतोय आपण, पण त्याला आपल्या टर्मिनॉलॉजीमध्ये काय म्हणतात, फ्रॅक्चर. ओके. तर फिमर फ्रॅक्चर आर कॉमन. हे एक कॉमन फ्रॅक्चर आहे म्हणजे सामान्य आहे, स्पेशली इन ओल्डर अडल्ट और दोज विथ ऑस्टिओपोरोसिस. हे कुणामध्ये जास्त घडतंय, जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये, किंवा ज्यांना ऑस्टिओपोरोसिस आहे त्यांच्यात जास्त करून हे फ्रॅक्चर होतं. Then the most frequent site is the femoral neck and followed by the shaft. तर हे जास्तीत जास्त कुठं फ्रॅक्चर घडतंय, नेक मध्ये, किंवा जिथं शाफ्ट आहे तिथं म्हणजे जे टोक आहे तिथं हा फ्रॅक्चर घडतो. नेक्स्ट आहे ऑस्टिओपोरोसिस. तर दिस कंडिशन weakens bones, making them more susceptibility to fracture and including femur fracture. It is a major concern for GNM nurse when dealing with the elderly patient. ही स्थिती जी असते ती काय करते, तुमचे जे बोन्स असते ते कमकुवत करत असते, म्हणजे त्याची एनर्जी हळूहळू वीक होते आणि यांना काय होते, फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त होते. कारण इथे जर बोन वीक झाले तर जरा जरी धक्का लागला तर फ्रॅक्चर होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं जेव्हा आपण एल्डर पेशंटला हँडल करत असतो तेव्हा मोस्टली जास्त काळजी घेण्याची गरज असते. देन हिप डिसलोकेशन. ह्याच्यामध्ये काय होतं, दिस ऑकर व्हेन द फिमोरल हेड सेपरेट फ्रॉम द ॲसिटाब्युलम ऑफ द हिप जॉईंट. तर फिमर बोनचं जे हेड जिथं लोकेटेड आहे त्याला ॲसिटाब्युलम म्हणतात. तर हे कधी होते, हे तेव्हा होते जेव्हा फिमोरलचं डोकं हिपच्या ॲसिटाब्युलम पासून वेगळं होते. ओके, हिपच्या ॲसिटाब्युलम पासून फिमोरलचं हेड वेगळं होते तेव्हा हे होते. आणि
समजा it usually results from trauma and is often accompanied by pain, bruising and difficulty moving the hip. तर बऱ्याचदा काय होतं, वेदना होतात. ब्रुझिंग मीन्स जखम होते आणि तुम्हाला हिप हलवायला सुद्धा प्रॉब्लेम येतोय. ओके, तर हे झालं हिप डिसलोकेशन. डिसलोकेशन म्हणजे काय, आहे त्या ठिकाणावरून दुसरीकडे डिसलोकेट होणं, तर त्याला डिसलोकेशन म्हणतात. देन बोन ट्युमर म्हणजे काय, हाडांच्या गाठी. दिस ॲबनॉर्मल ग्रोथ्स कॅन ऑकर इन द femur and cause pain, swelling and difficulty moving in the leg. They can affect bone structure and function. तर बोन ट्युमर म्हणजे काय, हाडांच्या गाठी. हे काय असते, एक ॲबनॉर्मल ग्रोथ होऊ शकते फेमरमध्ये आणि त्यामुळे काय होतात, वेदना होतात, सूज होत्या, पाय हलवायला त्रास होतोय. त्यामुळे हाडांची रचना आणि कार्य तुम्ही प्रभावितपणे करू शकता. ओके, तर हे आपले 4 कॉमन फेमर इंजुरीज अँड कंडिशन्स आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील. फ्रॅक्चर, ऑस्टिओपोरोसिस, हिप डिसलोकेशन आणि बोन ट्युमर. नेक्स्ट आहे असेसमेंट ऑफ फेमर इंजुरीज इन नर्सिंग. आता आपल्याला काय असेसमेंट करायची आहे. फर्स्ट आहे हिस्ट्री टेकिंग. आपण कधीही कोणत्याही पेशंटमध्ये पहिला जे बघतोय ते हिस्ट्री टेकिंग. हिस्ट्री घ्यायची आहे त्यांची. इट इज एसेन्शियल टू गॅदर इन्फॉर्मेशन अबाउट द इंजुरी मेकॅनिझम अँड द पेशंट्स पेन लेवल अँड प्रिव्हियस मेडिकल हिस्ट्री. ह्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे की दुखापत कशामुळे दुखापत झाली, काय लागलं, कुठे धडकला, कुठे धडपडला, हे सगळं आपल्याला त्यांना विचारायचं आहे. प्लस काही मेडिकल हिस्ट्री आहे का, आधी कधी असं झालंय का, किंवा किती दुखतंय. ओके, किती दुखतंय हा क्वेश्चन विचारण्याच्या आधी आपण जरा ऑब्झर्वेशन करायचं की म्हणजे फेशियल एक्सप्रेशनवरनं जज करायला बघायचं की पेशंटला किती पेन होत असेल. ओके, then physical examination. Assess for pain, swelling, bruising and deformity. Check for tenderness, limited range of motion and neurovascular status. आपल्याला पेन बघायचा, त्यांच्यामध्ये वेदना बघायच्या, जखम बघायच्या आणि डिफॉर्मिटी. डिफॉर्मिटी म्हणजे विकृती म्हणतात ना ते. तर याचं काय करायचं, आपल्याला असेसमेंट करायचंय, चेक करायचंय. नंतर चेक फॉर टेंडरनेस म्हणजे गतीचे मर्यादितपणा, म्हणजे किती टेंडरनेस आलाय, किती पाय हलवता येतोय ते आपल्याला बघायचं आहे. लिमिटेड रेंज ऑफ मोशन आणि न्यूरोव्हॅस्क्युलर स्टेटस सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे. तर हे झालं तुमचं फिजिकल एक्झामिनेशन. आता डायग्नोस्टिक टेस्ट तर बघाव्याच लागतील. तर मोस्ट अँड फेमस इम्पॉर्टंट डायग्नोस्टिक जर फ्रॅक्चरमध्ये बघायचं असेल तर आपण एक्सरे मधून हे मोस्टली बघतोय. नंतर सिटी स्कॅन, MRI स्कॅन आर युज्ड टू कन्फर्म द डायग्नोसिस अँड असेस द सिव्हिरिटी ऑफ द इंजुरी. आता सिटी स्कॅनचं मिनिंग किंवा लॉंग फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सिटी स्कॅन आणि MRI चे लॉंग फॉर्म. ओके, तर एक्सरे, सिटी स्कॅन आणि MRI आपण स्कॅन करतोय टू कन्फर्म डायग्नोसिस अँड असेस द सिव्हिरिटी ऑफ द इंजुरी. कळलं? तर आपण एक्सरे, सिटी स्कॅन, MRI कोणासाठी करतोय, डायग्नोज होण्यासाठी. नेमकं शाफ्टला फ्रॅक्चर झालंय की नेकला झालंय का कॉन्डेलायटिसला झालंय ते बघण्यासाठी आपण स्कॅन करतोय. आणि सिव्हिरिटी ऑफ इंजुरी नेमकं किती सिव्हिअर आहे, 50% सिव्हिअर आहे, 80% आहे का 10% आहे, हे बघण्यासाठी आपण स्कॅन करतो. ओके, असेसमेंट कळली, हिस्ट्री टेकिंग, फिजिकल एक्झामिनेशन आहे, डायग्नोस्टिक टेस्ट. नेक्स्ट आहे नर्सिंग इंटरव्हेन्शन ऑफ फॉर फेमर फ्रॅक्चर. तुम्ही फेमर फ्रॅक्चरला नर्सिंग इंटरव्हेन्शन्स काय काय करणार.
तर फर्स्ट आहे तुमचं पेन मॅनेजमेंट. ज्यांचं फ्रॅक्चर होतंय त्यांना खूप सारं पेन होत असते. जर तुमच्यामध्ये कुणाचं जर फ्रॅक्चर झालं असेल, असं काय नाही की फेमरच फ्रॅक्चर व्हायला पाहिजे, कोणताही फ्रॅक्चर असू शकतो, तर तुम्हाला जास्त अनुभव असेल त्या पेनचा. तर म्हणून आपल्याला फिमर फ्रॅक्चरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे बघायचं आहे फर्स्ट वन, ते आहे पेन मॅनेजमेंट. Administer analgesics such as opioids or NSAIDs to elevate pain and improve the patient comfort. तर आपल्याला ॲनल्जेसिक प्रोव्हाइड करायचं आहे, म्हणजेच काय, पेन किलर, अपॉइड्स द्यायच्यात किंवा NSAID, दॅट इज नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स, जे आपण अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स म्हणून यूज करतोय. ते काय करते, पेन रिलीफ करते आणि पेशंटला कम्फर्ट देते. सॉरी. नेक्स्ट इज अ इमोबिलायझेशन. इमोबिलायझेशन म्हणजे पेशंटला मोबिलाइज करायचं नाही, हलू द्यायचं नाही. तर मेंटेन फ्रॅक्चर अलाइनमेंट अँड प्रिव्हेंट फर्दर इंजुरी बाय युझिंग स्प्लिंट, कास्ट और ट्रॅक्शन. तर जिथं फ्रॅक्चर झालंय त्याची अलाइनमेंट व्यवस्थित ठेवण्यासाठी, ती इंजुरी प्रिव्हेंट करण्यासाठी आपण त्यांना स्प्लिंट, कास्ट आणि ट्रॅक्शन देतोय. मला माहित असेल स्प्लिंट म्हणजे काय. एक प्रकारचं डिव्हाइस असते जे आपल्या बोनला स्थिर ठेवते. ओके, स्प्लिंट म्हणतात त्याला. कास्ट पण बँडेज टाईप सारखं असते. आणि ट्रॅक्शन म्हणजे काय की ते काय करते, असं वजन बांधतात, त्यामुळे काय होते, पाय वगैरे हालत नाही. नेक्स्ट इज अ न्यूरोवॅस्क्युलर असेसमेंट. Monitor for sign of impaired circulation such as coldness, numbness or tingling and report any changes promptly. न्यूरोवॅस्क्युलर असेसमेंट मध्ये काय आपण बघणार आहोत की जे काय इम्पेअर्ड सर्क्युलेशन म्हणजे जे काय बिघडलेलं तुमचं रक्ताभिसरणची क्रिया आहे त्याला मॉनिटर करायचं. म्हणजेच काय, तुमचं थंड पडत असेल पाय, हात, मुंग्या येत असतील, नमनेस किंवा टिंगलिंग म्हणजे सुंद होतोय हात, किंवा टिंगलिंग म्हणजे मुंग्या येत असतील, तर अशा चेंजेसना लगेच रिपोर्ट करायचं जर असा बदल तुमच्यात जाणवायला लागला तर. नेक्स्ट आहे सर्जिकल इंटरव्हेन्शन्स. In some cases, surgery may be necessary to stabilize the fracture and promote healing. So, JNM nurses assist surgeon in preparing patients for surgery. समजा काही केसेसमध्ये काय होतंय, फ्रॅक्चरला स्टेबल करण्यासाठी आणि त्या उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला शस्त्रक्रिया म्हणजे सर्जरी करण्याची आवश्यकता असू शकते. त्यामुळे नर्सेसनी काय करायचंय, प्रिपरेशनसाठी हेल्प करायचे. नेक्स्ट आहे रिहॅबिलिटेशन अँड रिकव्हरी प्रोसेस ऑफ फिमर. तर रिहॅबिलिटेशन अँड रिकव्हरी प्रोसेस फॉर फिमर इंजुरीज. तर आपल्याला बघायचं आता की रिहॅबिलिटेशन अँड रिकव्हरी प्रोसेस फॉर फिमर इंजुरीज म्हणजे काय की पुनर्वसन. फिमरचे जे दुखापत तुम्हाला झाल्या त्याचं पुनर्वसन आणि पुनर्प्राप्ती. खूप जडजड शब्द आहेत, पण रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन आणि रिकव्हरी म्हणजे आपल्याला पुनर्प्राप्ती प्रक्रिया फिमर इंजुरीसाठी आपण बघणार आहे. तर फर्स्ट आहे फिजिकल थेरपी. तर हेल्प पेशंट रिगेन स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी अँड मोबिलिटी थ्रू एक्सरसाइजेस, स्ट्रेचिंग अँड गेट ट्रेनिंग. तर व्यायाम, स्ट्रेचिंग आणि चालण्याच्या एज्युकेशनमधून रुग्णांना शक्ती, लवचिकता आणि गतिशीलता परत मिळवण्यासाठी आपण मदत करायची त्यांना. ओके, तर हे कशापासून होतं, डायग्राममध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं की स्ट्रेचिंग कसं करतात, एक्सरसाइज कशी चालली आहे त्यांची. तर हे आहे फिजिकल थेरपी. नेक्स्ट आहे ऑक्युपेशनल थेरपी. असिस्ट विथ ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग सच ॲज ड्रेसिंग, बाथिंग अँड कुकिंग. त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला सांगायचं,
ड्रेसिंग करायला सांगायचं त्यांना, म्हणजे कपडे घालायला लावायची. देन बाथिंग, अंघोळ करायला सांगायची. आणि कुकिंग सारख्या प्रोसेस सुद्धा त्यांना करायला लावायच्या. नेक्स्ट आहे असिस्टिव्ह डिव्हाइसेस प्रोव्हाइड क्रचेस, वॉकर्स or cans to aid in ambulation and minimize the risk of falls. तर त्यांना प्रवासात मदत करण्यासाठी, ओके, किंवा चालताना त्यांना मदत करण्यासाठी क्रॅच, वॉकर किंवा केन्स मीन्स छडी द्यायची, की जेणेकरून काय होईल, त्यांना पडण्याचा धोका उद्भवणार नाही. देन होम केअर, टीच पेशंट अबाउट प्रॉपर वुंड केअर, मेडिकेशन, ॲडमिनिस्ट्रेशन अँड फॉलो अपॉइंटमेंट्स. तर रुग्णांना जखमेची योग्य काळजी, औषध उपचार याबद्दल शिकवायचं आणि फॉलोअपला यायला सांगायचं. तर रिहॅबिलिटेशन अँड रिकव्हरी प्रोसेस फॉर फ्युमर इंजुरीज. तर फिजिकल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, असिस्टिव्ह डिव्हाइस, होम केअर, असे 4 आपण त्यांना हेल्प करू शकतो ॲज अ रिहॅबिलिटेशन किंवा रिकव्हरी प्रोसेस म्हणून. तर नेक्स्ट आहे कॉम्प्लिकेशन अँड प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी. तर फिमरमध्ये काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे ते आपण बघणार आहे. तर कॉम्प्लिकेशनमध्ये होणार आहे डिलेड अँड ऑर नॉन युनियन. डिलेड ऑर नॉन युनियन म्हणजे काय, म्हणजे जे काय डिलेड युनियन म्हणजे जे काय स्थिरीकरण असते ते होत नाही. स्थिरीकरण म्हणजे काय, तुम्हाला जे एक्सटेन्शन, फ्लेक्शन करताय ते होत नाही, किंवा होते पण हळूवार पद्धतीने होते. तर त्याला प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज काय आहेत, की एन्श्युअर ॲडिक्वेट इमोबिलायझेशन किंवा प्रॉम्प्ट सर्जिकल इंटरव्हेन्शन अँड ॲडिक्वेट न्यूट्रिशन. आपण त्यांना पुरेसे स्थिरीकरण देणार आहे, स्थिरीकरण, स्थिरता, त्वरित शस्त्रक्रिया करायची किंवा सजेशन्स द्यायचे आहेत त्यांना, आणि पोषक असा आहार त्यांना द्यायचा आहे. देन नेक्स्ट वन इज अ DVT, दॅट इज डीप व्हेन थ्रोम्बोसिस. तर ह्यांना प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, हे DVT होऊ नये म्हणून आपल्याला काय काय करायचं आहे, की त्यांना मोबिलायझेशन करायला सांगायचं, एनकरेज करायचं, त्यांना प्रोत्साहन द्यायचं, की तुम्ही चालायला लागा, थोडीशी हालचाल करा, त्यांना स्टॉकिंग प्रोव्हाइड करायचे, ॲडमिनिस्टर अँटीकोॲग्युलंट, रक्त पातळ होण्याच्या गोळ्या त्यांना सुरू करायच्या. नेक्स्ट आहे इन्फेक्शन. इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार, जी काही जखम असते त्याची केअर घ्यायची, दॅट इज वुंड केअर. अँटीबायोटिक प्रोव्हाइड करायचे आणि पेशंटला एज्युकेट करायचं की हाऊ टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. इन्फेक्शन कसं प्रिव्हेंट करायचं याचं एज्युकेशन तुम्ही त्यांना द्यायचं आहे. नेक्स्ट इज अ प्रेशर अल्सर. यूज प्रेशर रिलिव्हिंग डिव्हाइसेस, मेंटेन प्रॉपर पोझिशनिंग अँड एनकरेज प्रिव्हेंट स्किन इन्स्पेक्शन. प्रेशर रिलीव्ह करणारे डिव्हाइसेस घ्यायचे आपल्याला, ओके, म्हणजे काय, दबाव कमी करणारी उपकरणं वापरायचे, प्रॉपर पोझिशन, योग्य अशी पोझिशन द्यायची आहे पेशंटला, त्यांना सतत आपल्याला एनकरेज करायचं आहे आणि स्किन चेक करायला त्यांना सांगायचं, जेणेकरून काय कळेल आपल्याला की प्रेशर अल्सर झालाय की नाही हे आपल्याला कळून येईल. तर इट इज रिलेटेड अबाउट द कॉम्प्लिकेशन अँड प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज. त्याच्यामध्ये फर्स्ट बघितलं डिलेड युनियन ऑर नॉन युनियन, सेकंड DVT, थर्ड इन्फेक्शन अँड फोर्थ प्रेशर अल्सर. देन नेक्स्ट कन्क्लुजन अँड की टेकअवे. म्हणजे काय कन्क्लुजन आहे आणि आपण काय कीज टेकअवे करायचे यातून. फर्स्ट आहे अंडरस्टँड, समजून घ्यायचं की पेशंटचा नेमकं प्रॉब्लेम काय आहे, ओके. आपल्याला यामधून काय समजतं,
anatomy and function of the femur. आपण असेसमेंट काय केली? फिमर इंजुरीज असेसमेंट केली. ॲप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन्स त्यांना दिले. देन कोलॅबरेशन. Working collaborative with others healthcare professionals such as physician, physical therapist and occupational therapist is necessary. Collaborate करायचं आपण. इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांचा आपण सहकार्यानं कार्य करायचं. जसं की डॉक्टर असतील, तुमचे थेरपिस्ट असतील, फिजिओथेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतील. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन, म्हणजे प्रतिबंध करायचं. समजा जर means educating patient about osteoporosis and other risk factor for femur injuries can help prevent this condition. आपण ऑस्टिओपोरोसिस किंवा फिमरचे जे इंजुरीज झाल्या त्या पेशंटना आपण एज्युकेट करायचं आणि ती परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून त्यांना सल्ले द्यायचे. ओके, फर्स्ट आहे समजून घेणं, सेकंड आहे सहकार्य करणं, सहयोग करणं, थर्ड आहे मूल्यांकन करणं म्हणजे काय, असेसमेंट करणं, आणि फोर्थ आहे प्रतिबंध करणं. ओके, दिस इज द ऑल अबाउट युअर femur. I hope you all understood and thank you for watching my video. I hope तुम्हाला सर्व समजलं असेल. If you have doubt, please comment me. Okay, please subscribe my channel, press the like button and share more and more to your nursing friends. Thank you.